नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसा चाललाय अभ्यास? मी डॉक्टर प्रमोद आपल्या ऑल एक्झाम्स MCQs इन मराठी या YouTube चॅनलवर आपले स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर यावरील महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेलो आहे. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. आपला पहिला प्रश्न आहे, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेण्याच्या पद्धतीला कोणत्या नावाने संबोधले जाते? ऑप्शन्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि बरोबर ऑप्शन आहे पायोप्सी. त्याला पायोप्सी म्हणतात. महत्त्वाचे प्रश्न विज्ञानाचे घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 2, संत्र्या या फळामध्ये कोणते विटॅमिन अधिक प्रमाणात असते? संत्र्यामध्ये कोणते विटॅमिन अधिक प्रमाणात असते? क्वालिटी विज्ञानाचे क्वेश्चन्स घेऊन आलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला MPSC ला आणि सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामला नक्कीच मदत होईल. आणि संत्र्यामध्ये विटॅमिन C हे असते अधिक प्रमाणात. क्वेश्चन नंबर 3, बायोगॅसचे मुख्य अवयव कोणते? मिथेन, अमोनिया, इथेन का प्रोपेन? बायोगॅसचे मुख्य अवयव कोणते? तर बायोगॅसचे मुख्य अवयव हे मिथेन आहे. मिथेन लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 4, नैसर्गिक रबर हा एक प्रकारचा डॅश डॅशचा पॉलिमर आहे. कुठल्या प्रकारचा पॉलिमर आहे? तर नैसर्गिक रबर हा आयसोप्रीन या प्रकारचा पॉलिमर आहे. क्वेश्चन नंबर 5, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? विद्यार्थी मित्रांनो, एकदम चांगल्या प्रकारचे आणि क्वालिटी प्रश्न विज्ञानाचे घेऊन आलेलो आहे. तुम्हाला ते नक्कीच मदत करतील. तर पोलिओ रोग कुठं अफेक्ट करतो? पाय, डोळा, हाड का मज्जासंस्था? आणि याचं उत्तर आहे मज्जासंस्था. लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 6, खालीलपैकी कोणती वायू ही वातावरणात नसते? खाली दिलेल्याप्रमाणे कोणता वायू हा वातावरणात नसतो? क्लोरीन, क्रिप्टन, हिलियम, नायट्रोजन. वातावरणात नसलेला वायू आपल्याला बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. आणि तो आहे क्लोरीन. हा अजिबात वातावरणात नसतो. क्वेश्चन नंबर 7, NaHCO3 याला काय म्हणतात? ऑप्शन्स दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. याला वॉशिंग सोडा, सोडा राख का बेकिंग सोडा का यापैकी काहीच नाही? शोधायचं आहे. उत्तर ऑप्शन्स मध्येच आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि NaHCO3 याला बेकिंग सोडा असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 8, खालीलपैकी कोणता रोग अनुवंशिक आहे? जशी एखाद्याची उंची अनुवंशिक असते, तर कोणता रोग हा अनुवंशिक आहे? बेरीबेरी, रातआंधळेपणा, स्कर्वी का मधुमेह? तर अनुवंशिक रोग आहे मधुमेह, डायबिटीज. लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 9, मानवी शरीरात किती टक्के रक्त आहे? विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलेला आहे. 18%, 5%, 10% का 7%? सगळ्यांना पाणी मानवी शरीरात किती आहे हे माहीत असेल. पण आता आपल्याला मानवी शरीरात रक्ताचे प्रमाण हे 5% असते. लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 10, खालीलपैकी कॉस्टिक सोडा कोणता आहे? ऑप्शन्स दिलेले आहेत मी. त्यातला कॉस्टिक सोडा कोणता आहे? कॉस्टिक सोडा कशाला म्हणतात? सोडियम बायकार्बोनेट, सोडियम कार्बोनेट का सोडियम हायड्रोक्साईड का सोडियम कार्बोनेट? डबल झालेलं आहे बरं का, बाय मिस्टेकली. तर कॉस्टिक सोडा हा सोडियम हायड्रोक्साईडला म्हणतात. लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 11, 1 जूल म्हणजे किती कॅलरी असते? 1 जूल म्हणजे किती कॅलरी ऊर्जा असते? विज्ञानाचे प्रश्न घेऊन आलेला आहे. सामान्य विज्ञान महत्वाचा विषय आहे. आणि 1 जूल म्हणजे किती कॅलरी असा प्रश्न आहे. तर 1 जूल म्हणजे जवळजवळ 4.2 कॅलरी असतं.
क्वेश्चन नंबर 12, मृदा विरहित शेतीचे वैज्ञानिक नाव कोणते? जिथं माती नाहीये, मृदा विरहित शेती, त्याला झूम शेती म्हणतात का, हायग्रो प्लांटेशन म्हणतात का, हायड्रोपोनिक्स म्हणतात का, कुठलंच नाहीये याच्यातलं? उत्तर तुमच्या पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि ते आहे हायड्रोपोनिक्स. लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 13, जंग किंवा गंज लागण्याने लोखंडाचे वजन मध्ये काय बदल होतो? वजन घटते, वाढते का काहीच होत नाही? किंवा ऑप्शनच चुकीचे आहेत. बघा, गंजल्यामुळे लोखंडाचे वजन काय होते? तर ते वजन वाढले जाते. लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 14, औषध आणि अन्न टिकवण्यासाठी खालीलपैकी कोणते आम्ल वापरले जाते? औषध आणि अन्न टिकवण्यासाठी सायट्रिक आम्ल, फार्मिक आम्ल, बेन्झोइक आम्ल, ऍसिडिक आम्ल. उत्तर तुमच्या पुढे आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि औषध आणि अन्न टिकवण्यासाठी बेन्झोइक आम्ल वापरले जाते. क्वेश्चन नंबर 15, डॅश डॅश हे मानवी शरीरातील सर्वात कठीण ऊती आहेत. मानवी शरीरात ऊती सर्वात कठीण: एपिडर्मिस, दंतपेटिका, उपास्थी, कंकाल स्नायू. महत्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, बरेच वेळा क्वेश्चन पेपर मध्ये विचारला गेलेला आहे, आणि उत्तर आहे दंतपट्टिका. विद्यार्थी मित्रांनो, असेच क्वालिटेटिव्ह सामान्य विज्ञान आणि बऱ्याचशाच विषयाचे मी क्वेश्चन्स घेऊन येत असतो. तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. त्याच्या थ्रू मी जास्तीत जास्त अशा टाईपचे कंटेंट बनवेन, नक्कीच बनवेन. क्वेश्चन नंबर 16, रायबोसोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे? रायबोसोम कोणत्या प्रक्रियेचे क्षेत्र आहे? प्रक्रिया दिलेल्या आहेत: प्रकाश संश्लेषण, प्रथिन संश्लेषण, श्वसन, चरबी संश्लेषण. हे सगळ्या प्रक्रिया आहेत. याच्यातला रायबोसोम कशात मोडतो? तर तो मोडतो प्रथिने संश्लेषण मध्ये. लक्षात ठेवायचं आहे. क्वेश्चन नंबर 17, बस अचानक थांबल्यावर चालत्या बसमधील प्रवासी पुढे ढकलले जातात. मुवमेंट ऑफ इनर्शिया म्हणतात त्याला, इनर्शिया इफेक्ट. हे कुठल्या नियमाने स्पष्ट केलेले आहे? ऑफकोर्स न्यूटनचा नियम असू शकतो. कुठला? पहिला, दुसरा, तिसरा, का संवेग संवर्धनाचा मी नियम दिलेला आहे? सो इनर्शिया इफेक्ट तुम्हाला माहित असायला पाहिजे, आणि न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार इनर्शिया मध्ये हे एक्झाम्पल होऊ शकतं. क्वेश्चन नंबर 18, अन्न नलिकेमधील अवयवाद्वारे स्त्राविक कोणता रस चरबीच्या पचनात महत्वपूर्ण भूमिका निभावतो? अन्न नलिकेमध्ये असलेला कोणता स्त्राविक रस हा मदत करतो पचनासाठी? तर ऑप्शन्स बघितले तर उत्तर आहे पित्तरस आणि स्वादुपिंड रस. क्वेश्चन नंबर 19, पुढीलपैकी कोणत्या जलचर प्राण्याला कल्ले नसतात? बायोलॉजीचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. ऑक्टोपस, देवमासा, स्क्विड का विदूषक मासा? कल्ले नसतात. आणि कल्ले नसणारा प्राणी आहे देवमासा. लक्षात ठेवायचं आहे. अशाच प्रकारचे क्वेश्चन्स मी घेऊन येतोय. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. आणि शेवटचा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कशामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात? जीवनसत्व अ, ड, के का कोणतेच नाही? रक्ताच्या गुठळ्या कोणत्या जीवनसत्वाच्या मध्ये तयार होतात? कमतरतेमुळे, आणि ते आहे जीवनसत्व के. लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तुम्ही माझ्या ऑल एक्झाम्स MCQs या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत चला. या चॅनलचा नक्कीच फायदा तुम्हाला होईल अशी ग्वाही मी देतो, आणि मी थांबतो. धन्यवाद.